When grace is greater than the thorn, जेव्हा काट्यापेक्षा कृपा मोठी असते. your thorn may hurt you, तुझा काटा तुला टोचेल, तो काटा आहे, but it won't destroy you. पण तो काटा तुझा नाश करणार नाही. It won't harm you. तो काटा तुला इजा नाही करणार, Because it is grace that holds you steady. कारण कृपा तुला खंबीर उभा करत आहे. The thorn तर काटा, is not a disgrace. काटा म्हणजे लज्जा आणि अपमान नाहीये. It's a covering of grace. काटा म्हणजे कृपेचं आवरण आहे. काटा म्हणजे कृपेने घातलेली चादर आहे. And so weakness is not your enemy. तर तुझा अशक्तपणा तुझा वैरी नाहीये. It's where Christ's power moves in. तर तिथेच तर ख्रिस्ताचं सामर्थ्य तुझ्या जीवनात येतं, जिथे तू अशक्त आहेस. Because some battles, कारण काही युद्ध, they don't leave. काही युद्ध सोडत नाहीत, But God stays with us पण देव आपल्या सोबत राहतो and fights through that thorn. आणि त्या काट्यातनं आपल्यासाठी लढतो. Amen. आमेन. And every thorn, आणि प्रत्येक काटा, it has a hidden assignment. प्रत्येक काट्यामध्ये एक लपलेली कामगिरी आहे. It may not come from God, ती देवाकडनं येणार नाही, but in His permission, पण देवाच्या परवानगीतून there is a divine assignment एक दैवी कामगिरी आली आहे त्या काट्यातनं, जे तुला टोचतंय दर दिवसाला, to humble us की आपल्यालाच त्यातनं नम्र व्हायचंय and not to destroy us. आणि आपला नाश त्यातनं होऊ नये. If God did not remove it, जर देवाने तो काटा काढलेला नाही, then He will redeem it. तर देव त्याला उद्धारेल. Paul did not see grace coming. पॉलला कृपा येताना दिसली नाही. See? हा? But Jesus said, पण येशू म्हणाले, my grace is already sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. So in God's no, there is grace supplied which we don't know. तर देवाच्या नकारात कृपा पुरवली आहे जी आपल्याला माहित नसते. So by default, तर बाय डिफॉल्ट every no of God comes with the yes of grace. देवाचा प्रत्येक नकार कृपेच्या होकारात येतो. So always remember, तर नेहमी लक्षात if ठेवा, something has not happened in your life, समजा तुझ्या जीवनात आजपर्यंत काहीतरी झालेलं नाहीये, that means God has said no. याचा अर्थ देवाने तुला उत्तरार्थ नकार दिलाय. At least for temporary period, maybe no. कमीत कमी आता तात्पुरत्या काळासाठी देव तुला म्हणतोय नाही. And so by default, grace has come to you. मग बाय डिफॉल्ट कृपा तुझ्यावर आलेलीच आहे. You need to view your weakness as a doorway for God's power to operate. तुझ्या अशक्तपणाला तू अशा पद्धतीनं बघ की ते एक दार आहे देवाचं सामर्थ्य तुझ्यातून कार्य करायला. Paul's pride was hidden because of the grace of God. पॉलचा गर्व देवाच्या कृपेमुळे लपून राहिला. Nobody said, Paul, you are too proud. आणि कोणी कधी पॉलला असं म्हणालं नाही की तू फार गर्विष्ठ आहे, तू फार घमेंडी आहे. Why? का? Grace had covered it. कृपा आली होती त्याच्यावर तेवढी, त्या कृपेनं तो गर्व झाकून टाकला. Some of our weaknesses are covered by grace. आपल्यातल्या काहींचे काही अशक्तपण कृपेनं झाकलंय. And that's why people cannot see. म्हणून लोकांना आपल्यातलं ते अशक्तपण दिसत नाही, कारण देवाने कृपा पाठवून आपल्यातला तो अशक्तपणा झाकलाय. Praise God. आमेन. Sometimes He has to use a bitter medicine कधी कधी कडू औषध to take वापरावं care of our pride. कधी कधी आपल्याला आपल्या गर्वाला सांभाळायला कडू औषध वापरावं लागतं. Now, not all suffering is from the devil. आता सगळे त्रास सैतानाकडनं आलेले नसतात. Some of it is allowed by God for our own good. काही त्रास देवाने परवानगी दिलेले असतात आपल्याकडे आलेले, आपल्या स्वतःच्या भलाईसाठी, चांगल्यासाठी, की हे होऊ दे याच्या जीवनात. Though the Bible says the thorn was a messenger of Satan, आणि जरी बायबल म्हणतं की तो काटा सैतानाकडनं आलेला निरोप्या होता, God used it for a holy purpose. तरी देवाने त्याला पवित्र कारणाने वापरलं. Amen. आमेन. भले तो काटा आला सैतानाकडनं, देवाने वापरला चांगल्यासाठी. And God doesn't always remove the problem, आणि देव नेहमी समस्या काढून टाकत नाही, हे but He लक्षात gives us ठेवा. the strength to bear it. पण आपल्याला ताकद देतो ते सगळं सहन करायची. विचार Paul करा. asked 3 times to be taken away. पॉलने 3दा मागितलं की हा काटा काढ, मुझसे नहीं हो रहा Only है. one line Jesus said, एकच ओळ येशू त्याला म्हणाले, my grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. See, God's power always shines best when we admit we are completely weak. देवाचं सामर्थ्य फार चांगल्या रीतीनं काम करतं आणि चमकतं जेव्हा आपण हे कबूल करून टाकतो की येस मी अशक्त आहे. Grace is not a thing. कृपा एखादी गोष्ट नाहीये, It's the very presence and help of Jesus. तर येशू ख्रिस्तांकडनं आलेली मदत आहे. Amen. आमेन. Grace is God walking with you. कृपा म्हणजे देव तुझ्या सोबत चालणं आहे. Grace is God holding you through the hard path. कृपा म्हणजे अवघड मार्गावर देवाने तुला धरणं आहे. That is grace. त्याला कृपा म्हणतात. It's not a thing. ती गोष्ट नाहीये, एखादी बाब नाहीये, ती वस्तू नाहीये. Because sometimes your greatest pain can turn out to become the greatest ministry. कारण कधी कधी तुझ्या सगळ्यात मोठ्या वेदना तुला माहितीये नंतर तुझ्या सगळ्यात मोठ्या मिनिस्ट्रीत बदलणार आहेत. The best messages come through the thorn. उत्तम उपदेश काट्यातनं येतात.
The काटा. most powerful message comes through the thorn. सामर्थ्यवान उपदेश काट्यातनं येतात. काटात पाहिजे, टोचायला Truth धाव. pours forth from the thorn in the flesh. त्या देहातल्या काट्यातनं सत्य बाहेर ओतलं जातं. Even if God doesn't remove the pain, आणि जरी देवाने वेदना काढली नाही His grace will carry us. तरी त्याची कृपा आपल्याला सांभाळेल. Praise God. Amen. As long as the thorn remains in you, So- that long grace will remain upon you. जोपर्यंत तो काटा तुझ्यामध्ये आहे तोपर्यंत ती कृपा सुद्धा तुझ्यात राहणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. See, love, pain, hope, प्रीती, वेदना, आशा these come one step at a time. या सगळ्या गोष्टी ना एकेका वेळेला येतात. वन स्टेप. It does not come all at once. सगळं एक साथ पॅकेज बनून येत नाही. One at a time. एकेका वेळेला एक एक येतं. Amen. आज वेदना आली, उद्या आशा येते. Otherwise, we will stop needing prayer. नाही तर मग आपल्याला प्रार्थनेची गरजच पडणार नाही असं होईल. का आम्हाला सगळं माहिती आहे. God hides certain things not to trick us, देव काही गोष्टी ना आपल्यापासून लपवून ठेवतो, आपल्यावर युक्ती करायला नाही, but to protect us, आपल्याला सुरक्षित ठेवायला, to make us strong, आपल्याला प्रभूमध्ये बलवान करायला की यांना सगळं झेपणार नाही, यांना सगळं सांगू नका, and to draw us close to Him. आणि आपल्याला देवाच्या अजून जवळ आणायला. Because कारण we want to draw close to somebody who knows our future. आपल्याला अशा कोणाच्या तरी जवळ जायला आवडतं ना की ज्याला आपलं भविष्य माहित आहे. Amen. आमेन. He knows our life, He knows our death, He knows our future. त्याला आपलं जीवन माहित आहे, आपलं भविष्य माहित आहे, आपल्या मरणाची डेट माहिती आहे. And that's why म्हणून we draw close to Him. आपण त्याच्या जवळ जातो. कारण माझी एक्सपायरी डेट मला माहित नाही पण त्याला माहित आहे ना. Praise God. And so some truths are hidden by God like a treasure hidden in the field. म्हणून काही सत्य देवा शेतात लपवलेल्या खजिन्याप्रमाणे लपवून ठेवतो. And He opens it only when your heart is ready, when your heart is strong. आणि तुझं हृदय जेव्हा तयार होतं, बलवान होतं, स्ट्रॉंग होतं, तेव्हाच त्या गोष्टी देव तुला उघडतो. And so God hides things to help us, आपल्याला मदत करायलाच काही गोष्टी देव लपवून ठेवतो. not to harm us. त्यातनं आपल्याला इजा होऊ नये म्हणून. And so if God delays, it doesn't mean He said no. तर देवाने जर उशीर लावला तर देवाचं उत्तर नाही आहे किंवा नाही म्हणून उत्तर येणार आहे असं नाही. Not knowing everything helps us to stay close to God. सगळं न कळलेलं बरं असतं, त्यामुळे आपण देवाच्या जवळ तरी राहतो बेटा. And many times, आणि अनेक वेळेला God's no is better than His yes. देवाचा नकार त्याच्या होकारापेक्षा चांगला असतो. Because what pain can teach you, good health cannot teach you at कारण times. वेदना आपल्याला जे शिकवून जातात ना ते चांगलं आरोग्य आपल्याला नाही शिकवू शकत बेटा. Because weakness is the door where God's strength always comes in. का अशक्तपणा एक दार आहे जिथून देवाची शक्ती आत येते. Amen. आमेन. God may be quiet, but He's never gone out of your life. देव शांत असेल पण तो तुझ्या जीवनाला सोडून नाही गेलेला. Amen. आमेन. And hard times show you आणि अवघड प्रसंग तुला दाखवतात what kind of faith you are really made of. कुठल्या पद्धतीच्या विश्वासाचा तू बनलायस. अवघड प्रसंगातनं जाऊनच कळतं. You may not know what the thorn is, आणि कदाचित तुला कळणार नाही तो काटा काय आहे, but you can know God's grace. पण तुला देवाची कृपा कळेल. Because कारण- with the thorn you will be rejoicing. काट्या सकट तू आनंद करत राहशील. With the thorn you will be working more for God. काट्या सकट तू देवाचं काम वाढत्या प्रमाणात करशील की नाही. With the thorn some people are more healthy. काट्या सकट काही माणसं फार आरोग्यवान They असतात, are prospering. समृद्ध असतात, They are a तजेलदार blessing असतात, to others. टवटवीत असतात, इतरांसाठी आशीर्वाद असतात. काट्यांसकट Nobody worked like Paul, कोणी पॉल सारखं काम नाही, सेवा नाही केली but बघा. nobody saw the thorn. पण तो काटा कोणी पाहिलाही नाही. See? हा? Because कारण- that thorn was covered with grace. तो काटा कृपेनं And झाकला. when grace covers you, आणि जेव्हा कृपा तुला झाकते you can do more than what ordinary people will be त्या doing. साधारण माणसं जे करतात त्याहूनही जास्त चांगलं तुला करता येतं आणि खूप चांगलं करता See, येतं. thorns will keep you humble, काटा तुला नम्र ठेवे, but grace will lift you up. कृपा तुला उचले. So mystery is not there to confuse you. तर हे गुपित, हे रहस्य तुझा गोंधळ उडवायला नाहीये. It's there to build your trust more and more on Him. तुझा विश्वास देवावरचा रोज वाढला पाहिजे म्हणून आहे की मुझे समज नहीं रहा, अच्छा हो गया तुझे समज नहीं रहा, म्हणजे तुझा विश्वास वाढेल. God will never waste His pain. देव कधी ती वेदना वाया नाही घालवणार. Amen. आमेन. He uses that to shape your heart. त्या वेदनेला देव तुझ्या हृदयाला आकार द्यायला वापरतो. Amen. आमेन. In your pain and suffering, तुझ्या वेदनेत आणि त्रासात most of the time He will reveal His greatness to you. जास्तीत जास्त वेळेला देव त्याची थोरवी तुला प्रगट करेल की बघ मी किती I महान don't आहे. know why, but He will reveal His greatness to you. मला माहित नाही का पण देव त्याच्यामध्ये त्याची थोरवी तुला फार प्रगट करतो. जेव्हा तू त्रासात न जात असतो देव म्हणतो बघ मी किती महान आहे. Say, so don't go looking for pain. तर वेदना शोधत जाऊ नका, Look for Jesus in that pain. येशूना शोधा त्या वेदनेत. And if God brings healing, आणि देवाने जर आरोग्य आणलं thank Him for it. तर त्याचे आभार माना की देव बाप्पा तू मला बरं केलं, तुला धन्यवाद. If He hasn't, आणि नाही
Still thank Him. तरी आभार माना. Your message becomes powerful. अरे उपदेश Your सामर्थ्यवान होतात. anointing is powerful. अभिषेक सामर्थ्यवान Your होतो. talk, your walk, everything becomes powerful. तुझं बोलणं तुझं चालणं सामर्थ्यवान होतं. जेव्हा काटा असतो पण कृपा येते. Amen. Amen. Even with sickness, you can serve God. आजारांसकट पण आपण देवाची सेवा करू शकतो. Even with a weak body, you can serve God. अशक्त शरीरासकट सुद्धा आपण देवाची सेवा करू Even शकतो. with a thorn in the flesh, you can serve God. देहातले काटे घेऊन सुद्धा आपण देवाची सेवा करू शकतो. That doesn't mean if you have a thorn, you become retired. याचा अर्थ असा नाही की तुला देहात काहीतरी काटा आहे मग आता तू निवृत्त हो. अजिबात नाही. Amen. अजिबात नाही. You have to serve God. सेवा करायलाच पाहिजे. काय पण Because होते तिकडे. grace is sufficient for us. कृपा आपल्याला पुरेशी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.